शहरातील मिरज रस्त्यावरील बडेपीर साहेब यांच्या दर्ग्यानजीकच्या दफनभूमीवरील कबरी उखडून टाकून केला रस्ता। या विरोधात माजी दर्गा सरपंचांनी ठोकला शड्डू। कुपवाड शहरातील हिंदू मुस्लिम यांचे ग्रामदैवत असणाऱ्या हजरत लाडले मशायख दर्गा या दर्ग्यास जवळजवळ 199 एकर इनाम जमीन आहे। या जमिनीमध्ये बडेपीर दर्गा आहे। त्याच्या आजूबाजूची थोडी जमीन कब्रस्तान म्हणून पूर्वीपासून वापरात आहे। सदर कब्रस्तानमधील लोकांच्या कबरीवरून व त्यालगत असलेल्या पिकाऊ जमिनीच्या मध्यभागातून दर्गा पंच कमिटीमधील काही लोक जोर जबरदस्ती दादागिरी करून व त्या पिकाऊ जमिनीमध्ये मुरुम टाकून रस्ता केलाय। त्यामुळे सदर जमिनीमध्ये पिके घेणाऱ्या शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान होत आहे। तसेच ज्या कबरीवरून रस्ता करत आहे त्याची सुद्धा अवहेलना होतीये। दर्गा कमिटीचा कारभार ही मनमानी पद्धतीचा आहे। तरी दर्गा कमिटीवर प्रशासक नेमून सदर प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषी असणाऱ्यांवर व दर्गा कमिटीच्या सर्व कारभाराची चौकशी करून दोषींवर कडक कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी दर्गा कमिटीचे माजी सरपंच रफिकभाई मुजावर यांनी केली आहे। आज आमच्या समाजातील काही दादागिरी करणाऱ्या व्यक्तींनी कब्रस्तानची प्रचंड प्रमाणात नासधूस केलेली आहे। 20-25 कबरीवरून रोलर फिरवून रस्ता करण्याचा प्रयत्न केला आहे। कब्रस्तानमधून रस्ता करत असताना कब्रस्तानला लागून जे गोरगरीब शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांच्या शेताच्या बरोबर मधोमध मुरुम टाकून कंपाऊंड मारून जोर जबरदस्ती करून दादागिरी करून रस्ता केलेला आहे। आणि तो रस्ता करत असताना पुढील जे एजंट लोक आहेत, मोठमोठे एजंट ऑफ प्लॉट माफिया यांच्याकडून सुपारी घेऊन हे काम केलेलं आहे। त्यामध्ये आमचे गणी काका यांचं शेत आहे, आमच्या भाऊजीचं शेत आहे, माझ्या पुतण्याचंही शेत आहे। आमच्या शेतीचे यांनी मधोमध रस्ता केल्यामुळं पिकाऊ शेतीचे 2 तुकडे झाले आहेत आणि मुरुम टाकल्यामुळं आमची जवळजवळ 25% शेती ही मात्री झालेली आहे। सदर प्रकार चालू असताना हा रस्ता करणाऱ्या व्यक्तीला आम्ही प्रत्यक्ष भेटून सांगितलं की आमच्या शेताच्या मधून रस्ता करतो, एक साईडला आम्ही जागा देण्यास तयार आहे असं सांगितलेलं असताना सुद्धा त्यानं जोर जबरदस्ती करून दादागिरी करून मधला रस्ता केलेला आहे। याच्या विरोधात मी स्वतः महसूल मंत्री बावनकुळे साहेब, आपले कलेक्टर साहेब, DYSP साहेब, प्रांत साहेब आणि MIDC पोलीस स्टेशनला रीतसर लेखी तक्रार करत आहे। याची शासन दरबारी योग्य ती चौकशी करून चित्रलिंग प्रवृत्तीच्या लोकांवर योग्य ती कडक कायदेशीर करावी अशी मी मागणी करत आहे।